श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 8. पशुपत राजाला मच्छिंद्रनाथांकडून श्री रामचंद्रांचे दर्शन. श्री गणेशाय नमः. ओम नमोजी गुरुराया भवच्छेदका पळवी माया श्री ज्ञानेश्वरा हृदया मम किंचित नामामिरविषी अगाहे ज्ञानदिवटी आमा साधका जेदिठी आम्हा साधका जेदिटी मिरविला आहेसी पूर्ण कोटी. हितकारक महाराजा तरी मागेले अध्यायी वीरभद्र प्रसन्न केला स्वर्गलोकाते भोगण महिलागी उतरला मच्छिंद्र वज्र वाटिके भगवती तोषवून उष्णदोकी घातविले स्नान. या परिद्वारका करुण तीर्थ गोमती स्नान विधी यथार्थ करुणिया द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा त्यावरी द्वारका करुण तीर्थ त्यासी केले प्रसन्न. अयोध्येस येऊन स्नान शरयुतिरी रामदर्शन घेऊन या पशुपत रावतया ग्रामी रामवंशातील पराक्रमी. समारंभ सैन्य भोवती सदनी तुरंगणे रावती छत्र चामरे कळस दीप्ती वाजी गजयांचे रंग आणि कथेही चपळ अलौकिक सकळ शृंगारयुक्त जडित पाखरा हटकवंत रत्न कोंदणी हार वातांकृत लक्ष एक तया भोवते फिरताती त्यातही झळकत झालरीयुक्त गुणी गोविले अपार मुक्त कोणी विराजत गंगावत शुभ्रतेचे मिरवती ग्रीवे माळा रत्नवती हाटकासीचे ढाळ देती रत्ननोहे तेजगवस्ती चमुलागी मिरवला पदी पैंजण ऋणझुणत वीरांचे वीरश्री वाचे वदती शत्रुगणींच्या अपार पंक्ती ब्रीद म्हणती विभांडू ऐशिया परिवाजिते हौसे की किंचिल्या चिंतल्या ठाई ताविती वास अतिवात चपळ गतीस सरसर म्हणती माघारा अगाहे ते वाजिन म्हणू महीचे की इंदू बंधुरत्न उदीचे विशाळ शुक्तिका पात्र अब्धीचे मुक्त करुणी आणिले ते याचकनीती विकासोण अवनी हत्ती मिरविती पृतणे लागुणी विशाळ गंडस्थळ दंतकदणी चूडे सुवर्ण मिरवले हाटक व्यक्त त्या भूषण हौदे अंबारिया दैदीप्यमान की पृतना महीचे नग ते पूर्ण भावनी ऐसे पाहे का अपार सैन्य बहुसंभार पाहता उचलिले जे गिरीवर की पर्वत माथा तुरुशृंगार तैशा पताका गजपृष्टी एकाहुनी एक अधिक महारथी ते युद्धकामुक 10,000 रायासवे लोक युद्धकामुक असती परियुद्धशास्त्री चतुर सुगम परशक्तीस देती दम ऐसे प्रतापिक स्तोम इंद्रसुखा आगळे की पायीचे पायदळ अपार वस्त्राभरणी मंडिताकार छडीदार चोपदार जाशुद हलकारे मिरविती हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायिका जळक तिगळा जडित रती अतितेजाळा हेमालंकार करकमळी दाही अंगुळी मुद्रिका गहन हेम मुक्ते ते मिरविती श्रमण पाहते पण राणीव पण भार पडेल लोकांत असो ऐशा अपार संपत्ती मिरविला राजा पशुपती अयोध्ये प्रति ते सकल दाटी देवळा भोवती राजीने मिरवली त्यात श्रीराम दर्शना कारण जाता झाला योगद्रुम परिते द्वारपाळ परम नाथा लागी बोलत परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ प्रथम धर्मा लागी काळ अधर्म परी मिरवला त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वाररक्षक आपण बुडोनी यजमाना बुडू पाहती निश्चय महानष्ट जाता समोर कदान म्हणती लहान थोर न भिड चित्ती परमनिष्ठुर वाचे कठोर बोलती सप्तजन्म तस्कर नीती शतब्रह्महत्या जया घडती तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्म विनाश रायाचा ऐशिये परिद्वारपाळ राजोद्वारे असती सकळ मच्छिंद्र जाता उतावेळ हटकून डंब केली असे तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडून बुद्धिहीन कोटे जासी तातडीने मतिमंदा हे मूर्खा हे भ्रष्टा तू कैसा कळेना
रावा आला दर्शन त्यात तू जासी बुद्धिहीन सर परतता ऐसे म्हणून निष्ठुर वचन लोटून दिले मच्छिंद्रनाथा कारण परमचित्ती क्षोभन विक्षेपाते पावले परी तो सर्वज्ञ संतापासी विवेक अर्गळा घाली त्यासी तो म्हणे सेवकासी संवाद करणे उचित नव्हे पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाहे सरिता तेवी बुद्धी करुण पाशुपता सेवक सेवा आव्हानिती की सुई मागे गुंतो जाता की मित्रा मागे रश्मी येता तदनुबुद्धी पशुपता सेवक सेवा आव्हानिती की रत्ना मागे सकळ कळा माऊली सवे आव्हानु बाळा तदनुबुद्धी अयोध्यानुपाळा सेवक सेवा आव्हानिती की माळी मळ्याचा योजनिपंत संयुक्त सोडी उदक आंत तदनुबुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती ऐसिये शब्दा सद्गुण वाणी बोधी सकळ विवेक काणी बंधनी निर्मुणी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज परिबुद्धी प्रकरण आणिक सुचले तया कारण की सेवकांते काय बोलून शिक्षा देऊ राया ते एक राव आराटिता संपूर्ण सेवका दाटे व्यथा जेवी गवसनी मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची शरीरी कोठे घालिता गाय परी सवोपरी दुःख होय तदनुशिक्षा योजिता राया दुःख मिरविती पृतनेचे ऐसे योजोनी नाथांनी भस्मचे मुठी कवळून हाती स्पर्शास्त्र मंत्र रामनामी जपला एरीकडे पशुपत देवा बधांजळी होऊनी प्रणत रामासन्मुख दंडवत महिमस्तक ठेवियले स्पर्शास्त्र मंत्रे अंगी जगटले जगट होता महिपाट बाळा सहज झालासे राव उठो पाहे क्षणी परिसुदृढ युक्त न सोडी मेदिनी भाळ पदादी उभयपणी महियुक्त झाली ती करिता यज्ञ बहुता परिविभक्त नोहे कदा धरित्री बहुश्रमला नाना परी उपाय काही चाले ना मग बोलावनी सेवक मंत्री वृत्तांत सांगे कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वत्रे परिमंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा विचार येत सेवका म्हणे रळी कोणी येथे आला जती नगराप्रती गांजिले राजदूती म्हणून क्षोभ झाला असे शोभ होता योगियांचे भगवंता होते क्रोधनावरे देवासी अत्रिनंदन उगेश शोभवून आपले मन श्री अंबऋषीचे केले छळन तरी न साहे देवा ते केले सुदर्शन लावून पाठी गर्भसोसी आपण जगजेठी तस्मात भक्त गांजिल्या पाठी कदा न राहवे देवा ते भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परम आवडे तमाळ निळा दानवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रगटला धर्म हवनी मंडूक बाळ तपोधपी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहवे देवा ते रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा बाळे टाकोनी जात बाळकांनी स्मरता रमाणात करिक घंटा टाकी तयावरी पारधी पक्षी प्राणहरणी व्याळ रूप झाले चक्रपाणी तस्मात दासाता छळकोनी कदा काळी करू नये जळी पदाते नक्रओडी स्मरता धावला अतितातडी सुदर्शन प्रेरवण घाली उडी निज दासा रक्षावया याची नीती कोणे दूती गांजिली असेल हरिभक्ती म्हणून लोभ सायास हाती हरिणे वरिला असेल की ऐशी भावना आणून चित्ती शोधो लागले वृत्तांत मंत्री वृत्तांत ऐकोन कानी मच्छिंद्रांची ऐकोन शोध प्रकरणी अर्थ पैशून्य निवडिला अहो तो मंत्री नोहे मोहरा अमृत घेऊन सांडी मदिरा की चिंतामणी राज अधिरा राजचिंता हरणार्थ तन्याये तो सुगड करणी त्वरे लागला मच्छिंद्रांच्या चरणी औदार्यपणाने कृपादान आणा ओपावे तुम्ही संत स्नेहभावे पूर्ण शांतीचे असता भांडार्य औदार्य दाखवणी क्षमा करणे मेघ जरी उदार म्हणावा तोही समतान करी संत भावा मेघ विसरे दातृत्व भावा तेवी संत नोहे तो परिपरिसाची उपमा देऊ तो लोहा तेही देत हाटक भाऊ इतर धातुसी होत परिभवू नचले शक्ती तयाची कल्पतरू जरी करावा समान शुभ दावी रत्न तेवी नोहे संत जन आईशे ऐकोन मच्छिंद्र झाले प्रसन्न क्रोध गेला निवळून मग घेऊन भस्मचिमुटी विभक्त अस्राने केले जपन राव उठून तत्क्षण
मंत्री ते केले पाचारण. मग सांगून या सकल वृत्तांत, कल्याणे राजा विराजला. मग मच्छिंद्राचे धरुणी पाणी, मंत्री नेत तया लागून. प्रवेश होता तै क्षणी, वृत्तांत राया ते निवेदिला. रायाने चरणी भाळ अर्पिली, गौरवे स्नेह भरित. नाम पुसे तया प्रत, मच्छिंद्र म्हणती तानुल्या बाळ. राये ऐकून वृत्तांत सकळ, मच्छिंद्र चरणी प्रेरित असे. पूर्वी मच्छिंद्र कृतिरत्न साठवले, श्रवणाकारणे तेने करुण दर्शन भूषणी स्वीकारिले. ऐशी इच्छा अब्धिपाटी, तो मच्छिंद्रचंद्र देखिला दृष्टी. मग परममणी आनंद दाटी, चित्रप्रात्री हेलावला. मग सुखासणे सिद्ध करुण, राजाने मच्छिंद्राचा धरुणी कर. आपुले सभास्थानी बसविले कणकासनी. षोडशोपचारे अर्पण पूजा, गमणी भोजनी जोडन पाणी. निरंतर सेवा करीतसे पाही, ऐशिया लोटले दिन. नरेंद्र कामना लोट, कवन चित्ती वाटे तसे. तव पुसेरा तव राजा सांगता जाहला. मी सूर्यवंशी पशुपतनामा, राम अवलाद कुशप पत्नीधामा. अवलाद देह असे हा, तरी वडील माझा विजयी ध्वज. श्रीराम अवतरे तेजपुंज, माते भेटवी महाराजा. मित्र कुळाचा टिळक जो, एरू म्हणे रे भाऊ कधीटी. आता करीतो तयाची भेटी, मग सभेबाहेर येवोनिया. धूम्रास्त्र मंत्राचे केले जपन, भस्म संजीवन अर्कावरी. तेने ध्वज खगमंडळ संपूर्ण, ध्रुमे भरून गेले गगन. दिशासह अर्क संपूर्ण, झाकोनिया गेला असे. सारथी अरुण, धूम्र संचरण मुखाकारण. कासावीस होतसे, पाहून सविता राज. मन अस्त्रविद्ये धूम्र विराजे, क्षत्रिय कुळातील नरेंद्र ओजे. तेने प्रेरिली ही विद्या, मग महाराजा जगलोचना. कवळुनी सायका चढवुनी गुण, वायू अस्त्र शरणिर्मुन. सोडिता झाला महाराजा, तव तो शर प्रतापवंत. लवकरी प्रकटवी स्थावर मारुत, तेने मंद्राचळ पर्वत. हालू पाहती डगमगती, गगनापासून महीपर्यंत. प्रकट झाला प्रलयवात, चरू चंबळणी नभी भ्रमत. पक्षी जेवी भूगोला ते, ऐसा वात होता प्रगट. धुर्मे फुटला दिशापाट, सदना लागे निर्मळ वाटे. गमन करिता येईना ते पाहोनी योगद्रुम. जपता झाला अस्त्र उत्तम, पर्वतास्त्र विशाळ. आड झाले रथा ते विशाळ, सांगू की तुले. मंद्राचळची दुजे उगवले, वातचक्राचे महाराजा. मग ते अश्री नारायण, पर्वत पाहता विशाळपणे. मग वज्रास्त्र संधान करिता झाला अर्कतो तव. वज्रास्त्र अतिकठीण, पर्वत माते गेले भेटून. तेने घाये शतचूर्ण, त्वरे झाले नगराज पर्वत चूर्ण. होता निगुती ते पाहून मच्छिंद्र जती, भ्रमी अस्त्र योजन उपरंती. मित्र भागी सांडितसे, ते अस्त्र होता स्यंदनी प्रविष्ट. वाजीसह अरुण झाला भ्रमिष्ट, सांडोनी राहणीची नित्य वाट. स्यंदन नेती बलतीकडे, ते पाहुनिया द्वादश नामी. ज्ञानशराच्या न उरल्या गुण उर्मी, तेने करुण भ्रमे प्रकामी. नाशा प्रति पावतसे, जैसा पेटला पावक. त्यावरी सोपविले सकळ उदक, मग तो उरे केवी दाहक. तेवी अर्का झाले असे, की अज्ञानपण साधकाचे. सद्गुरु निवारण करती अंगभूषणाने. सदनात दाटला अंधार, तो दीप उजळिता होतो दूर. तण्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरित असे, तेने उडवून भ्रमिष्टपण. सुपंत पंथा करी गमन, ते मच्छिंद्रा ते दृष्टी पाहून. वाताकर्षण जपत वातास्त्र आकर्षण सबळ. वायुचक्री भेदिले तुंबळ, मग वाजीचे आणि सारथ्यांचे. तये वेळे श्वासोच्छ्वास राहिले, चंड किरणे तोही दाटला श्वासे करुण. वायुचक्री गेले आटून, रथ उलथ होऊन पडियेला. वायुचक्राचा चासी आधार, तो आधार श्री आदित्यास. कासावीस श्वासाने महिमातला अति अनळ. तेने दाहू पाहे सकळ, ते पाहून मच्छिंद्रनाथ. जलदास्त्राचे केले अपरिमित स्मरण, परी आदित्य पडता निश्चेषीच. परम घाबरून स्वर्गदैवते, मग विमान यानी बसोन. मच्छिंद्रापाशी पातले ब्रह्म विष्णू शिव वरुण अश्विनी कुबेर देव. सकळ गंधर्व महिलागी पातले, सत्यलोक तपोलोक. अतळ वितळ सुतळाधिक सकळ संकटी
एक अर्क लागवेगी धाविनले जैसे सकळ तरु वरती चहूकडून पक्षी येती तन्याये महिवरती सकळ देव उतरले. मग महाराजा क्षीराब्दी जावई धावून मच्छिंद्र धरिता हृदयी आदित्य कोण न्यायी संकटी तुवा योजिले. मग सांगोनी सकल वृत्तांत मनी राजासी घडवी दर्शन रामचंद्रा ते करी प्रसन्न. या उपरी आणिक सूर्यवंशी विजयध्वज पशुपतासी राम भेटवी. महाराजा ऐशी कामना सांगोन चक्रपाणी नवराणी वांसह माझा कामा पूर्णते आणा मेघश्यामा. ऐशे ऐकोन सूर्यनामी मंत्र जपोण पवित्र तैस्व कष्टाने येऊन मित्र कार्य करील लोकांचे. ऐशे बोलून चक्रपाणी करतळ देत भाष्य बारे तव मंत्र लोकोपकारा कारण तेनेची पातक योग भद्र सकळ जनांचे मिटतील. सहज सूर्याचे वदता नाम सकळ पातके होती भस्म तैशांत मंत्रप्रयोग उत्तम कार्या लागी दुनावेल. नाम मंत्र युक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र अभंग त्याही वरती वरद सांग प्रत्यक्ष दैवते मिरविती. तरी 16 राशी पावले सुवर्ण जडावासी गमले ते भूषण मोला चढले. मान्य केवी होईना तरी या कामा कदा आळस होणार नाही. महापुरुष आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराजा वीरभद्राचे समरंगणी. नागपस्त्र अश्वत्थस्थानी तू ते ओपण वरदवाणी तुष्ट केले आधीच तरी संशय सांडवून दे सकळ. मच्छिंद्र म्हणे पशुपतराया आधी दावीन रामकाया तेव्हाच समाधान पावेल. ऐशे ऐकोन मच्छिंद्रवाणी दशरथ तनय महाराजा राममूर्ती प्रगट होता शिवासी आनंद वाटला चित्ता जयाने राया पशुपता आनंद मिरवला अपार दोघे लागती चरण कमळी. पशुपतराया भाविक पूर्ण तोही वंदी रामचरण राम धरोणिया हृदयी दृढ. यावरी मच्छिंद्र जोडोनी कर नम्रोत्तरी करी स्तवन म्हणे हे अनंता हे रामचंद्रा सर्वांते श्रेष्ठ सीतापती. ग्रंथा माझे निवेदिले त्याही ग्रंथा नाही मिती तरी तव नामे शुभते असती. तेवी माझ्या कवित्वासी साह्य व्हावे शाबरी विद्येसी तेथे कार्य करावे समग्र. तव नामे होता उच्चार समग्र होई लवकर प्राप्त. मग करी ओपावा चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोंदटबाण. माझ ओणी आता समरंगण नृत्य करू रणांगणा. राम म्हणे नाथ मच्छिंद्रा तू तीही देवांचा वरदायक दत्तात्रय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा नरहरी अवतार परिपूर्ण. ते तुझ वश आहेत योगद्रुमा तेथे मी का नसावे साह्यास तुझसी. तू विष्णूचा ऐशी ऐकोन वाणी म्हणती तू विष्णूचा अवतार कविनारायण महाथोर. तस्मात् तुझे शरीर ऐक्यत्वसे या लोकी. ऐशे बोलोन कौशल्यासुत धन्य म्हणून ग्रीवात तू कविता साहोद करुणे आदित्यासी. म्हणे खोळंबले व्यवहारासी ऐशे ग्लानी सुडाळ वचन श्रीराममुखे ऐकून. मच्छिंद्र हृदयी अपार भूषण चित्तशक्ती ते मिरविले. तेने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित्त भगवती. मग वातास्र जपून देहस्थ व्यक्ती प्रसादा ते ओपिले. वातास्र होता जपता सावध होऊनी मही आदित्य बैसता. दिशा न्याहाळे तो अपार दृष्टी देखून दैवत सकळ. करुणी प्रताप नमिता झाला विष्णू लागी पुसोन. क्षत्रिय कोण ऐसा वासना पुन्हा परतोन. हरू श्याम कर्ण पाहत धन्य प्रतापी प्रताप गहन. आजी दावी का मज कारण तरी ऐशे प्रतिज्ञे लागोन. युगानुयुगी असे प्रसन्न तरी तयाचे मुखमंडळ मज भेटी ते आणावे. मग मच्छिंद्रा ते देव पाचारिती की तुझ
बोलावी तसे गबसती. मग चंद्रास्त्र जपून उक्ती, दर्शना जात मच्छिंद्र मित्रदाहकतो. जलदास्त्राचा वर्षाव, होवणी होत शीतल ठाव. ऐसे योजोनी सविताराव, जावोणी याण मियेला. सर्वांते देखोण मच्छिंद्रनाथ, धन्य धन्य ऐसे म्हणत. कवण नामी असे पुसत, ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा नाम धामादी सांगितली. कवी नारायण मही लागी, मच्छिंद्रनाथे मिरविला. म्हणे माझा वंश नवनारायण असती महिस. तयांचा अवतार शुभ आम्हास चांगुलपणी वाटला. तरी रे बा मच्छिंद्रा, कवण अससी व्यथा. प्राशन करी महाराज, कृतत्रेत द्वापर गेले. पर्यैसे नाही केले, धन्य तुझा प्रताप. धन्य तुझा गुरु असे, शाबरी विद्या कवित्व. कृपा करून दाविली, परित्याते वरद आपुला. असा वैशे वाटले मना, मंत्रप्रयोगी तुझे होता स्मरण. ऐशी ऐकोन मच्छिंद्राची वाणी, अवशद म्हणोनिया ऐशे वदोणी. जगलोचणी भाष्य देत करतळी वचणी. यावरी पशुपतराया बोलावूनी, चरणी लागला सूर्यवंशी वीर्य प्रवाह. वंशमालिका सगुण सर्व तुष्ट केला सविताराव. मच्छिंद्राने त्या समयी एरीकडे सकळ देव विमानी बसून गेले स्नान. आपुआपुल्या स्थानासी राममूर्ती वंदोनिया. कृपे आव्हानुनी पशुपत निगता झाला करोणी तीर्थ. आता पुढील अध्यायी. चंद्रगिरी पाहिला ग्राम, तेथे गवरातुनी गोरक्षाचा होईल जन्म. नरहरीच्या वंशी धुंडीसूत आहे शरणागत. उत्तम कथेसी निवेदित, स्वस्ती श्री भक्ती कथासार. गोरक्षाचे हेची किमयागार, सदा परिसोत भाविक चतुर. श्रीकृष्णाच्या हो अर्पण. ओम शांती शांती शांती.